नमस्कार. मी अभिनेत्री अपूर्वा सोनवणे. सावित्री इंडिया न्यूज चॅनलमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आणि मी राज्याध्यक्ष सावित्री शक्तीपीठ पुणे महाराष्ट्र. सर्वांना माझा जय ज्योती जय सावित्री. मैत्रिणींनो, आजचा माझा विषय आहे ऐकीव गोष्टीवर विश्वास ठेवू नका. स्वतः निर्णय घ्या. बरेचदा काय होतं आपल्या बाबतीत किंवा आपल्या आसपास किंवा आपल्या कुटुंबात असे काहीतरी घटना घडते आणि त्यावर आपल्याला कोणीतरी काहीतरी येऊन सांगतं. तर माझं एकच म्हणणं आहे आपणा सर्वांना, एक मी कळकळीने सांगू इच्छिते. तर आपण ती घटना ऐकतो आणि ऐकलेल्या घटनावर, ऐकलेल्या व्यक्तीवर किंवा आपल्याला जी काही आपल्यापर्यंत जी गोष्ट येते त्यावर आपण ती ऐकतो आणि लगेच आपण निर्णय घेतो. तर हे कितपत योग्य आहे? बरेचदा या गोष्टीचा आपण चाचपडणी केली पाहिजे, की आपण जेव्हा आपल्याला एखादी व्यक्ती ती गोष्ट सांगते, तर त्या घटनेचा आणि त्या व्यक्तीचा काही संबंध आहे का? किंवा ज्याबद्दल आपल्याला ही गोष्ट सांगितल्या जाते, त्या व्यक्तीशी, जी व्यक्ती आपल्याला जी गोष्ट सांगते, त्या व्यक्तीचा त्या घटनेशी काही संबंध आहे का? आपसात संबंध आहे का? किंवा ती आपल्याला का सांगते आहे? म्हणून आपण कुठलीही गोष्ट जेव्हा ऐकतो, तेव्हा त्या गोष्टीची योग्य प्रकारे चाचपडणी केली पाहिजे. ती योग्य की अयोग्य. नाहीतर काय होतं, आपण ती गोष्ट कोणी आपल्याला सांगितली आणि आपण लगेचच त्यावर निर्णय घेतो आणि होतं काय, ज्या व्यक्तीबद्दल ती घटना असते किंवा ज्या फॅमिलीतली ती घटना असते, त्यामध्ये बरेचदा गैरसमज होतं आणि आपल्याला त्या गैरसमज किंवा आपण त्यावर लगेच रिॲक्ट झालं तर कदाचित ते काही रिलेशनसुद्धा आपले स्पॉईल होतात. तर यापेक्षा मला असं वाटते, जेव्हा आपल्यापर्यंत ही एखादी गोष्ट येते, तेव्हा आपण त्या गोष्टीचा दोन्हीही बाजूनी विचार करावा. यांनी आपल्याला ही गोष्ट सांगितली तर का सांगितली? त्यामध्ये त्या व्यक्तीचा काही स्वार्थ आहे का? किंवा आपल्याला कोणी किंवा एखादं कुठलंही उदाहरण आपण घेतलं, एखाद्या कोणाचे संबंधसुद्धा आपल्याला आपण एखाद्या जवळ जातो, तर जेव्हा आपल्या जवळ एखादी व्यक्ती अचानक येते, तर ती अचानक का येते? किंवा ती आपल्या जवळ व्यक्ती येताना कुठल्या कारणासाठी येते, कुठलं कारण सांगून येते, या सगळ्या गोष्टींची आपण शहानिशा करायला हवी आणि नंतरच आपल्याला आपला योग्य निर्णय तो घ्यायला हवा. कधीही आपण ऐकीव गोष्टीवर विश्वास न ठेवून निर्णय घ्यायला नको. कारण त्यावेळेला बरेचदा काय होतं, तुर्तास त्या घटनेवरून आपण तो निर्णय घेतला जातो आणि परिणामी काय होतं, आपण बरेचदा अनेकांचे मन दुखवलं जातं. कधी-कधी ती घटना घडलीही नसते. पण एखाद्या व्यक्तीने ती आपल्याला रंगवून सांगितलेली असते. तर आपला त्या व्यक्तीशी कसा संबंध आहे किंवा ती व्यक्ती आपल्याला कोणाबद्दल कशा पद्धतीने आपल्याला ती गोष्ट आपल्यापर्यंत पोहोचवते, त्या गोष्टीची तीव्रता काय आहे, या सगळ्या गोष्टी मैत्रिणींनो चाचपडा आणि नंतरच आपण तो निर्णय घ्या. जेव्हा आपल्यापर्यंत ही गोष्ट येते, तेव्हा आपण लगेचच रिॲक्ट न होता, लगेचच त्याची रिॲक्शन न देता काही वेळ शांत राहायचं. त्या प्रकरणाची योग्य प्रकारे योग्य प्रकारे त्याची तपासणी करायची, योग्य प्रकारे त्याची शहानिशा करायची आणि मगच तो निर्णय घ्यायचा. मैत्रिणींनो, बरेचदा आपण तो घेताना तो क्षणिक निर्णय असतो, पण त्या निर्णयाचे परिणाम अत्यंत गंभीर होऊ शकतात. कधी-कधी काही चांगले रिलेशन आपण ह्यामध्ये स्पॉईल करतो आणि परिणामी चांगल्या नात्यांना आपण मुकतो. म्हणून मी मैत्रिणींना आपल्याला अगदी सांगू इच्छिते, जेव्हा असं एखादं प्रकरण आपल्यापर्यंत येतं, एखादी गोष्ट आपल्यापर्यंत येते, तर त्याची पूर्ण दोन्हीही बाजूनी चाचपडणी करा, दोन्हीही बाजूनी योग्य शहानिशा करा आणि मगच तो तुमचा स्वतःचा निर्णय घ्या. म्हणजेच काय, ऐकीव गोष्टीवरून निर्णय न घेता स्वतः विचारपूर्वक निर्णय घ्या. धन्यवाद.